पापनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरिं पापनाशाय गोविन्दं मोक्षदायकम् ओम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। सकल सकल आधी आधी व्याधी व्याधी जरा जरा पीडा पीडा अपमृत्यू अपमृत्यू भय भय क्लेश। नमस्कार। आज मंगळ ग्रहाचं जे एकमेव भारतामधलं मंदिर आहे तिथं मंगळ ग्रहाच्या दर्शनाचा योग आला। मंगलदेवाच्या चरणी प्रार्थना अभिषेक करता आला, याचा मला खूप आनंद आहे। या मंगलदेवाच्या दर्शनाच्या निमित्ताने आपल्याला या विश्वस्त संस्था जी स्थापन झालेली आहे या विश्वस्त संस्थेच्या कार्याची पण माहिती मिळाली आणि ह्या मंदिरात एकतर सात्विक अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि मंदिरात आल्यानंतरच आपल्याला खूप चांगल्या भावना आपल्यामध्ये निर्माण होणं किंबहुना चांगले भाव निर्माण होणं अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार होतं। विश्वस्तांनी मला त्यांच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली। अतिशय उत्तम अशा प्रकारचे शैक्षणिक, पर्यावरणविषयक आणि अन्य समाजाला आवश्यक असणारे उपक्रम या ठिकाणी ते राबवत आहेत, हे बघून मला खूप आनंद झाला। या मंगलदेवाच्या मंदिराच्या ट्रस्टच्या मार्फत ही सगळी जी कामं होत आहेत याचा मला विशेष आनंद आहे। आज मी त्यांना 2 उपक्रमाची थोडीशी माहिती पण दिली, किंबहुना हे उपक्रम त्यांनी स्वीकारावेत अशी विनंती मी आज मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांना केलेली आहे। मला वाटतं त्याचा विचार ते येत्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये करतील। त्यामध्ये पहिला जो उपक्रम आहे तो मंगळदेवाचं जे आराध्य वृक्ष आहे आवळा, या आराध्य वृक्षाचं संवर्धन करणं आणि त्याच्या निमित्ताने सर्व भावी भक्तांना याच्या रोपाचं वाटप करणं आणि त्या निमित्ताने पर्यावरणाची त्या आवळा वृक्षाच्या अनुषंगाने होणारी जी आपल्याला उपयोग आहे तो मोठ्या प्रमाणात करता येणं शक्य होणं, हा एक उपक्रम मी सांगितला। आणि कचरा निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून कचरा पासबुक योजना याच्या संबंधी पण माहिती दिलेली आहे। मला वाटतं त्याचाही विचार विश्वस्त मंडळ करतील आणि मंगलदेवाच्या कृपेने सर्वांचंच मंगल व्हावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो। विश्वस्तांना, ट्रस्टना शुभेच्छा देतो। त्यांचं पुढचं काम, त्यांची उत्तरोत्तर प्रगती या निमित्ताने मंगलदेवाच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।